बुद्धीमध्ये झालेला उत्कर्ष. माऊलींची ओवी आणि सद्गुरूचं सानिध्य, बोधाचा पाऊस आणि आनंदाचा उद्गम. हृदयामध्ये आनंदाचा उगम तोच ज्ञानी महात्मा, जो आनंदात बुडालेला असतो आणि जडाचा त्या ठिकाणी स्पर्श नसतो. जड म्हणजे काय? दृश्य. जड कशाला म्हणतात? दृश्य. आणि देह कसा आहे? जड आहे. आणि देह मी म्हणणार अंतःकरण पण जडच होईल ना. मग पण अंतःकरण तर जाणीव आहे प्रत्येक व्यवहाराची. मग जडाला जाणीव होती का? नाही. मग जड तर स्वतः जाणत नाही, दुसऱ्याला पण जाणत नाही. त्याचं नाव जड. जडाचे वाक्यच आहे. जो स्वतःही जाणत नाही आणि अन्याला पण जाणत नाही. आपण जाणतो ना जगत आहे, ताई आहेत. आता मी तुम्हाला रागवली, मला कळालं. मी तुमची वाट बघायला हे मला कळालं, पण तुम्हाला नाही कळालं ते. बरोबर आहे ना. कारण जेव्हा आपण अभिषेकाला सुरुवात करतो गुरुजींच्या, नंतर समाजदर्शन, नंतर म्हणजे स्टेप बाय स्टेप होऊ लागलं. पण आता हे पावसानं थोडासा आपला गोंधळ झाला काल पण. आणि मला कसं थकवा जास्त यायला. हे 2-3 दिवसाचा प्रवास आता आहोत. आता गुरुजींच्या अंगणात आहेत, ते आपल्या हृदयात आहेत, माऊल्याप बुद्धीत आहे आणि मोक्ष आपल्या अनुभवात आहे. प्रत्येक ओवीचा रस आणि वेदांताचा कस म्हणजे गुरुजी. डबल सांगते, प्रत्येक ओवीचा रस, वेदांताचा कस म्हणजे गुरुजी. आणि ते ज्ञान आपल्या हृदयामध्ये पेरणारे, आत्ता सुद्धा असणारे गुरुजी. आपण काल सिद्धपीठात होतो, किती सुंदर. तर महायोगी झाला तो. आयुष्याचा काळ चिंतनात घाल. चिंतेत नाही, आणि चिंतन केल्यावर चिंता उरत नाही. प्रॉमिस. बरोबर आहे ना. फुल पडलं सहज मजा अगदी. चिंतनानं चिद्रूपता तयार होती आणि देहरूपता जाते. चिद्रूपता म्हणजे परमेश्वराचा आणि अंतःकरणामध्ये असलेला अविद्येचा निराश करणारे संत त्या बुद्धीला त्या भगवंताशी एकरूप करतात. ती भक्ती महान आहे. आपण नामानं भगवंताची ओळखत नाही, प्रेम तयार होतं. पण प्रेमाची एकता ज्ञानानं होती. प्रेमच आपलं स्वरूप बनतं. हे सांगणारे आणि हे करणारं अद्वैत आहे. प्रेम रूपताच आपलं रूप बनतं. आपण प्रेमामध्ये बुडून जातो तर बाहेर येऊ शकत नाही. त्याचं नाव स्वानंद. आपलाच आपल्याला आनंद, त्याचं नाव स्वानंद. हे संत देतात. ग्रंथ हृदयात येतात आणि देहभावातून मन बाहेर उड्या मारतं, सहज निघतं बाहेर. ही शक्ती बोधाची आहे, ही युक्ती महात्म्याची आहे आणि ही स्थिती त्या सुखाची आहे. त्याला मोक्ष म्हणतात. हृदयामध्ये असलेल्या पांडुरंगाचा संबंध ज्या बोधानं होतो तो वेद असतो. संत म्हणजे साक्षात वेदाचं रूपड आहे. रामकृष्ण आहे ना. ते ज्ञानाचे बिंब, त्याचे अवयव सुखाचे कोंब, माणूसपणाचे भांब तयावरी. म्हणून ज्यांच्या आयुष्यात संत लाभ होतो आणि श्रवणाचा मेवा हृदयात येतो त्याला जीवनमुक्त करा म्हणायची वेळ लागत नाही, बोलावंच लागत नाही. जेव्हा जन्म दिला आईनं तर ती त्याला सगळं करते. मुलीला दागिने, कपडे, तिचा रुखवत, तिचं कन्यादान करते की नाही आई? मुलगी म्हणते का मला हे करून ठेव, मला हे करून ठेव. आई म्हणते सगळं झालं का तुझं? नाही बेटा. श्रवणाच्या माध्यमातून जेव्हा बुद्धी शुद्ध आणि पावन होती आणि अंतरात जाती, पांडुरंग होती, त्या शिवाला आलिंगन देती, तेव्हा ती ब्रह्मरूप होती. हे माध्यम गुरुच आहे. हे माध्यम गुरुच आहे. वैभव वेदाचं आहे. ज्ञान स्वतःच आहे. ओळख
परमात्म्याची आहे आणि सिद्धी ज्ञानाची आहे आणि बुद्धी ब्रह्मत्वाची आहे. ब्रह्मबुद्धी होती ती देहाला चिटकत नाही, शिवत नाही. हे ज्ञानाचा वैभव आहे आमच्या गुरुचा हक्कंड आहे की ज्या बुद्धीमध्ये ज्ञान उगवल आणि ज्ञान तिथंच थांबल आणि ज्ञानानं मन शुद्ध होईल आणि भगवंताकडे जाईल. जगताकडं नाही. जगताकडे जाणारं मन, विषयाला खाणारं मन आणि देहाला माझं म्हणणारं मन म्हणजे मोहरी. आवडो ना आवडो आम्हाला माहित नाही, कोणाला माझे शब्द आवडत नसतील तर स्वारी. पण ज्या पंचमहाभूताच्या संबंधाला ज्या विद्या कारणीभूत आहे आणि ब्रह्मविद्या अज्ञानाला मारण्यासाठी आहे आणि ब्रह्मविद्या गुरुच्या मुखात आहे, हे लक्षात ठेवायचं. जेव्हा गुरुच्या मुखातून ज्ञानाची गंगा बाहेर येते आणि साधकाच्या हृदयात प्रवेश करते तेव्हा अंतःकरणातली उपाधी भस्म होती अविद्या. हा हा ते म्हणतात मधल्या बायकाला ऐकू देऊ नका. नाही 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 निघालं. ओपन आहे. हो दिसते का? अंधार दिसायला. अंधार दिसायला. तुमच्या चेहऱ्यावर आनंद आलेला. तर नाही सर दिसते का म्हणा? दिसतायत का? माऊली दिसतायत? बोधाची गंगा आहे ती आणि श्रवण तिथून सुरुवात होतं, हृदय तिथं पावन होतं, अज्ञान तिथं भस्म होतं आणि जीवन तिथं मंगलमय होतं. आपलं आयुष्य म्हणजे जीवन. जन्म आणि मृत्यूच्या मधल्या संधीमध्ये संताची संगती लाभली तर मोक्षाची प्रतीती भोगली. खरं म्हणून तर संत भेटी फार सुंदर आहेत. विचारा होत बघा संताचे अभंग किती आहेत ते. भरपूर संताचे अभंग आहेत गुरुचे आणि संताचे. आम्ही आमच्या मठामध्ये मी जेव्हा पाठ घ्यायची तर भजनाला 1.5-2 तास द्यायचो आम्ही. मुखातून वर्णनानं वाणी पवित्र होती आणि देहाची अशुद्धता जाते. 2 लक्षात ठेवा. वाणी पवित्र आणि अशुद्धता जाते. बुद्धीमध्ये अशुद्धता आहे. बुद्धी घाण आहे का? तिच्यामध्ये मल नावाचा दोष आहे. पापवृत्ती तुमची, मोहवृत्ती आहे, द्वेष वृत्ती आहे. तुम्हाला कळत नाही होतं ते द्वेष. पण संताकडे द्वेष नसतोच, केवळ बोध असतो. संत म्हणजे बोध आहे, संत म्हणजे वेद आहे, संत म्हणजे मोक्ष आहे, संत म्हणजे सुख आहे, संत म्हणजे आनंदाचं रूप आहे. बरोबर आहे की नाही? त्या आनंदाची गंगा तुमच्या घरात येते. त्या कुळाला पूर्ण त्या कुळाची उन्नती होते. 21 कुळातले पितराचा उद्धार करणारी जर एखादी स्त्री असेल तर तिच्या श्रवणातून, तिच्या तपातून, तिच्या सतसंगातून, तिच्या दानधर्मातून तिच्या घरातले पितर मोक्षाला जातात. म्हणून मी बायला शिवाय देते. नीट वा. खाली किती बोलली मी? बोलली की नाही? कारण तुम्ही जर घराला सांभाळलं नाही, लेकराला संस्कार दिले नाही आणि घरात धर्म सांभाळला नाही तर ती बाई बाई नाही. तिला भूतील म्हणायचं. भूतील खोटे आहे का? तुम्ही स्वतःच सांभाळा घर आणि प्रत्येक स्त्रीनं घर सांभाळलं तर विश्व उधळून निघाल की नाही? कारण तिच्यापासून उगम भक्तीचा, पुण्याचा, ज्ञानाचा, धर्माचा, ज्ञानाचा उगम त्या स्त्रीपाशी असतो. पुरुषाचं काही चालत नाही बाई पुढं. काय चालतंय? म्हणून स्त्री म्हणजे बुद्धी, स्त्री म्हणजे लक्ष्मी, स्त्री म्हणजे वैभव आणि स्त्री म्हणजे मुखातून निघाली ज्ञानाची ती गंगा. हो गंगा. तो गंगा का ती गंगा? मग ती म्हणजे स्त्री आहे ना आणि तो म्हणजे पुरुष आहे. त्याचं काय चालतं? म्हणून ज्ञानामध्ये आणि सत्संगामध्ये आणि बोधामध्ये आणि ओळीमध्ये जेव्हा मन थांबतं तर अज्ञान लांबतं. संपतं, लांबतं नाही, संपतं. चुकीचं बोलले. जेव्हा बोध अंतःकरणामध्ये रुजल्या जातो
अज्ञान शिजल्या जातं, देहभाव संपला जातो आणि अनंताशी मिलन होतं आणि तो तत्व आत असतं. तिथे ईश्वराशी बुद्धीला भेट होती आणि अंतःकरण तिथं संपून जातं. मन बुद्धी चित्त अहंकार ह्याला अंतःकरण म्हणतात. कळत नाही लोकांना अंतःकरण कशाला म्हणतात. वृत्तीचे उत्थान म्हणजे काय, बुद्धी निश्चय का करती, वासना का उफाळ्या मारती, देह बुद्धी का सतत राहती, अंतरंगात मन का थांबत नाही, बोधामध्ये का रंगत नाही, वेदाचं ज्ञान का घेत नाही, जगताचं भान का जात नाही, हे सगळं संताची कोण आहे. हे सगळं संतापाशी असतं. देहाचं भान नसतं, इंद्रियामुची जाण नसती, मनाला आवरण नसतं, तिथं जगताला सत्ता नसती, केवळ ब्रह्मसत्ता असते. हो बेटा, त्यांना फक्त तो दिसतो, जगत नाही. त्या संताला संबंध त्या ईश्वराचा असतो, व्यापक चैतन्याशी समरस असतात. देहबुद्धीचा नाश असतो, आत्मबुद्धीचा प्रकाश असतो, अंतरंगामध्ये पांडुरंग प्रगट असतो आणि तेव्हा तो त्या पूर्ण रसामध्ये बुडालेला असतो. तो रस म्हणजे ब्रह्मरस. आपण अभंग म्हणतो ना, ब्रह्मरस घेई काढा तेने पिडा वारेल, पत्ते नाम विठोबाचे अनेक न सेवी वाचे. आता मला ते ठरवून तुम्ही परभणी जर आता मला कुठं राहणार आहे आणि कुठं जाणार आहे मलाच माहिती. आणि आनंदाला मिळायचं. आनंद म्हणजे विषयात नाही आहे, आनंद म्हणजे पदार्थात नाही आहे, आनंद हा इंद्रियाचा नाही आहे आणि आनंद हा जगतात नाही आहे. जगताला बाधित केल्यावर, विषयाला फेकून दिल्यावर, वैराग्यात नाचत आल्यावर आणि बोधाला धारण केल्यावर आनंदाची उत्पत्ती आहे. आहे की नाही. आनंद, आनंद काय, आनंद म्हणजे आपलं मूळ रूप, स्वानंद म्हणतात त्याला. स्वयंमय पांडुरंगाचं मूळ रूप म्हणजे स्वचं रूप, स्वरूप. ते स्व सगळीकडे व्यापक आहे आणि व्यापकावर हे खोटं चित्र आहे. हे बॉडीचं, ह्या देहाचं हे चित्र आहे. पेडून गेली या भिंती चित्राची केवळ होय माती. कालची ओवी, पडून गेली या भिंती चित्राची केवळ होय माती. भिंतीवर चित्र काढलं तर चित्र, भिंत पडली चित्र राहिलं का. तसं चित्र काढायला भिंत लागती, तर हे उभं टाकायला तो आत्मा लागतो. चित्र हवेत काढता का, काढताच येत नाही. म्हणून ज्या संतानं, ज्या ग्रंथामध्ये माऊलीनं जीवाचं कल्याण करण्यासाठी बोधाची गंगा आणली आणि वेदाचं ज्ञान दिलं, अपरोक्ष साक्षात्कार करून दिला, त्या ओवीला नतमस्तक व्हावं लागतं आम्हाला. आमच्याकडे दुसरा ग्रंथच नाही, केवळ ज्ञानेश्वरी. मग वेळ मिळतं वाचनात न वाचा. काल भागवत घेतलं, खूप आवडलं. 28वा अध्याय काय सुंदर भागवत होतं. बापरे, मला आज भागवतच घ्यायचं. थोडी पासच ती फक्त खायचा पुरता वेळ, कारण आता पूजा काय देतात फक्त मोक्ष मोक्ष मोक्ष. संसारातलं असं फेकून देतात कचरा. धैर्य देतात गुरुजी, हिम्मत देतात गुरुजी, बोध देतात गुरुजी आणि ज्ञान हातात देतात गुरुजी आणि मोक्षाचा संग करून देतात तेच गुरुजी. नात्याचा संग किती काल आहे, एकच आयुष्यात. पण हे आयुष्यापर्यंत ते नातं जर बुद्धीत राहिलं तर लिंग देह नष्टच होत नाही. होतो ते मन आणि ते नातं घट्ट पकडल्या जातं, अज्ञान सिद्ध होतं, देहाची माती होती पण सूक्ष्म देह तसा शिल्लक ह्या पृथ्वी मृत्यूलोकात फिरतो. वासना, आणि ज्ञानामध्ये वासना जळून राख होती, बोधानं मन पाक होतं आणि संताच्या चरणावर गेल्यावर ते मोक्ष स्वरूप होतं. मनाला त्याची ओळख पाहिजे, मनाला ईश्वराचा संबंध पाहिजे, मनाला या बोधाचा तिथं परिणाम पाहिजे आणि मनामध्ये वेदाची गंगा पाहिजे. ह्या बुद्धीला परमात्म्याची स्थिती पाहिजे, ह्या अंतरंगामध्ये आत्मसुख प्रगटलं पाहिजे आणि ह्या देहामध्ये पांडुरंगाला उभं केलं पाहिजे. हृदय हे आपुले चोपाळून या भले, वरी बैसवे पाऊले श्री गुरुजी.
विश्वातलं दैवत म्हणजे गुरु. सगळे ब्रह्मांडातले देव देवी म्हणजे आमचे गुरुजी. सगळं दैवाचे दैवत सद्गुरुनाथ एकला. किती सुंदर आहे. सकळ दैवाचे दैवत सद्गुरुनाथ एकला. आम्ही काकाकडे जायचो बाठाला विद्यानगरला. आता अक्कल फिक्कल पहिल्यांदा संसार वाओ स्वरूपी अंता ठाओ होया अध्याय 15वा करोनी संसार वाओ. माऊली ज्ञानोबा आहे गुरुजी काय सांगतात. वाव म्हणजे मिथ्या आहे, सगळं खोटं आहे. दिसताना नाही, आधी नाही, नंतर नाही, पाहताना खरं नाही. वृत्तीने दाखवले वृत्तीच खरी नाही, तर तिने दाखवलं दृश्य जगत काय खरं आहे. आणि त्या त्रिपुटीच्या माध्यमातून दृश्याला आहे म्हणणारी अविद्या जर ती मुळातच नाही, तर तिने दाखवलं जगत कसं काय खरं. ह्याला म्हणतात सिद्धांताची मांडणी. कारण हे कसे नवीन लोक आहेत. बाकी तुम्ही जर आता थोडं ऐकलेलं आहे, पण हे बाकी सगळे नवीन आहे. सांगा कोणाला विचार पक्का आहे, प्रक्रिया पक्की आहे. तू इतकं लांब का गेली. संसार वावू बोल नका बाकीच्या. करोणी संसार वावो. संसार म्हणजे लेकर बाळ नाही, जन्मानी प्रत्यय. का महाग लागला आपल्या, ह्याचं कारण आहे. हा जीवात्मा जन्मतो, मुंगीपत पण तो, हत्तीमध्ये पण तो, माणसात तो, कुत्र्यात तो, मांजरीत तो, कीटकात तो आणि डासात पण तोच. मग तो का फिरतो. कारण तिथं अज्ञान तसंच कायम उरतं. हा पंचमहाभूताचा जो देह आहे तो मनाचा आणि देहाचा संबंध करणारी अविद्या तुम्ही जिवंत ठेवली, म्हणून तुम्हाला उपाधी तुमच्या नशिबी आली. उपाधी म्हणजे नाना देहामध्ये फिरणारं मन. कारण ते मन जोपर्यंत राम होत नाही, मन जेव्हा भक्तिरसात जात नाही आणि मन जे देहाला टाकत नाही, तोपर्यंत अविद्या तिथली संपत नाही. हे टप्पे महत्वाचे 4 ते 5. कोणते टप्पे. मनाचे. म्हणजे मन काय करतं, मनालाच बंधन, मनालाच मोक्ष आहे. गुडघ्याला नाही, कमुंड केलाय. मग मोक्ष कोणाला आहे, ज्ञान कोणाला आहे, आनंद कोणाला आहे, सुख दुःख कोणाला आहे, अविद्या कोणाला आहे, मनालाच. नाम अंतःकरण. कारण तिथं का राहते, तुम्ही राहू दिलं का राहते, म्हणजे तुम्ही हाकडू दिलंच नाही. मी तुम्हाला म्हणलं ताई माझ्याकडे येऊ नका, एक म्हणणार नाही, ते तितकंच खरं आहे. पण समजा म्हणलं तर आपण जातो का त्याच्याकडं, सहन होतं का. तसं अविद्येला ज्ञान सहन होत नाही, ती मरून जाते. ब्रह्मविद्येच्या बोधाना विद्या मरून जाती, अंतःकरण तरुण जातं, जगतभान संपून जातं आणि स्वरूपाची जाणीव सतत येती. त्याला म्हणा ब्राह्मी स्थिती. आणि एक संका. आणि हेच आजकाल पाहिजे की शुद्ध ब्रह्मभाव, शुद्ध वेद आणि शुद्ध आपली स्थिती आपण भोगावी. अलीकडं आता आवडत नाही, नाही बेटा. शेंग दाखवली, शेंगदाणा दिसला का, शेंगा आल्या. शेंगदाणा खाणं, मुंगीनच खाला शेंगदाणा. शेंगा आणल्या, शेंगा बघू नाचायचली बाई. शेंगा आल्या, बरं शेंगा आल्यावर फोड की. ती म्हणते आहेत ना आता, कधी ना कधी खाऊ. तर मुंग्यानं खेळा पाहू. शेंगदाणा कुणी खाल्ला बघा ना तुम्ही. कवा शेंगपोडीनं लाल टप्पर राहते बघा तुम्ही. अजून परवा काय झालं माझं तसंच आहे. तुम्हाला काय सांगायला, का संसारामध्ये शिजवायचं. 2 गोष्टी त्या लक्षात ठेवा. बुद्धिबोधा जेव्हा भिजती, ओली चिंब होती, तर ती आपल्या स्वतःच्या जाग्यावर येते. हक्काची जागा म्हणजे ब्राह्मी स्थिती, मूळ जागा म्हणजे तत्वस्थिती, आणि अखंड जागा म्हणजे व्यापक स्थिती. काय वाक्य ह्याला जिवंत अधिकार लागतो इथं. आता आदर कच्चे वाक्य तुम्ही, कारण हे श्रवण उच्च अधिकाऱ्याचे. आमच्या महाराजाकडं बरेच लोक यायचे, खड्याचे पाड्याचे, गंगेवर जायचे, गंगे स्नानाला.
आणि गंगेच्या काठावर ते वडर लोक दगड फोडायचे. पोट भरता बघा, दगडाचं बांधकाम राहायचं ना, असे बांधकाम नव्हते तेव्हा. प्रत्येक घर दगडाचेच. तुम्ही जाऊ बघा खेड्यामध्ये जुने घर. मग ते गौंडी हे ते वडर लोक दगड फोडायचे, चिरे करायचे आणि त्याच्यामुळे त्यांचं उदरनिर्वाह व्हायचं. एकदा नाथ महाराज म्हणले, तुम्ही काय करा, हे एवढे कष्ट करू नका, घाम गळतो माझा, ऐका, पुरणाच्या पोळ्या खा आणि दगड फोडणं बंद करा आणि माझ्या कीर्तनाला, भजनाला, प्रवचनाला या. बरं म्हणले, बरं, आराम तरी घ्या ना कधीतरी. दगड फोडताना घाम किती असेल विचार कर. लाकूड फोडणं वेगळं, दगड फोडणं वेगळं आणि अज्ञान फोडणं वेगळं. खरंय का कुठे? दगडापेक्षा अज्ञान फोडणं कठीण आहे. वज्र कवले तुमच्या बुद्धीला. ती डगमग करत नाही, देहाला निघत, देहातून निघत नाही, जडाला सोडत नाही, वासना संपत नाही, देहभाव टाकीत नाही आणि तिला भोग सुटत नाही. ती संताला भेटत नाही, तिला ओवी कळत नाही, ती अंतरंगात थांबत नाही, तिला वेदाचं ज्ञान झेपत नाही आणि ती संताला शरण जात नाही, तर तिचं अज्ञान मरत नाही. हे तितकंच खरं आहे. तुम्ही मान्य करा नाही तर तिकडंच मरा, आम्हाला माहीत नाही. पण मूळ स्थिती हीच आहे. जोपर्यंत मी अज्ञानात आहे, मी वासनेत आहे, मी देहात आहे, मी पैशात आहे, मी लोभात आहे, मी भेदात आहे, मी क्रोधात आहे, मला वेदात जायचं हा निश्चय केल्यावर त्या संताचे पाय लागतात. तोपर्यंत नाही. खाऊ ते खायला येऊ. हां हां ते सांगून ते सांगते. हां येस. जोपर्यंत त्या आपल्याला कळतं की मी कुणासाठी आले आणि काय कशासाठी आले. मला पृथ्वीवर काल नाही ईश्वरानं, मला जन्म दिला काय भगवंतानं, पांडुरंगानं हे सगळं वैभव दिलं. तुम्ही जा, ज्याच्याकडं हात नाही पाय नाही त्यांच्याकडे बघा एकदा. मी तर रोडनं फिरते बरं म्हणेन तर मी माझी खूप स्वतःला सुंदर समजते, कारण कशाचीच कमी नाही. बरोबर. डोळ्याला आहे, कानाला ऐकू येतं, पायाला चालता येतं, पोटाला खाता येतं, घरात राहता येतं, ज्ञान घेता येतं, जगाला पण देता येतं. अजून काय कमी आहे? ज्यांना डोळा नाही, ज्यांना पैसा नाही, ज्यांना घर नाही, ज्यांना सुख नाही, ज्यांना पुत्र नाही, त्यांना काय करायचं? त्यांच्याकडे बघा एकदा. हे खरं बघायचं की नाही सांगा. मग हे सगळं त्यानं दिलं. आता त्याला ओळखायचं आपल्याला राहिलं. ज्यानं मला दिलं तो कुठं आहे? ज्यानं मला सगळं वैभव दिलं, ज्यानं मला जन्म दिला, ज्यानं मला इंद्रिय दिले, ज्यानं मला मन दिलं, ज्यानं मला रसना दिली. जर जिभेमध्ये रसना नाही तर पदार्थाची चवच नाही. तोंडात लाळ त्यानं तयार केलं, अन्न पचल्या जातं आणि आत जातं. जर लाळ नसेल तर अन्न मग जाऊ शकतं का? विचारायला जाते. म्हणून सगळी सोय केली. तुम्ही वल्ल पक्क कच्च भास्क कसले का आंबट, तर ते पचवायला भगवंत आत असतो. अग्निनारायण होतो आणि जठरामध्ये राहून त्याचा सगळा विल्हेवाट लावतो. मग तोच भगवंत आपल्याला भिन्न का वाटतो? तो तर भिन्न नाहीये असा वेद सांगतो. आणि गीता बोलती की परमात्मा तुम है, लेकिन जान सकते नहीं आपण. जाणतो का आपण त्याला? आपण देहाला जाणलं आणि खोट्याला मानलं, ह्याला जाणलं आणि जगताला मानलं आणि विषयाला मन बांधलं. भगवंतापासून दूर गेलं. ह्यासाठी जन्म नाहीये. जन्म आपल्याला बोधामध्ये येण्यासाठी, जन्म आपल्याला कल्याण होण्यासाठी आणि जन्म दिला वेदाचं ज्ञान घेण्यासाठी, जन्म दिला भक्ती रसात थांबण्यासाठी आणि जन्म दिला भेदाला काढण्यासाठी. भेद हा शत्रू आहे आणि वेद हा मित्र आहे आणि बोध हा गुरुपुत्र आहे. गुरुपुत्रच आहे. जेव्हा हृदयात तो जन्मतो बोधपुत्र, तेव्हा पांग भेटतो त्या जीवाचा. तोपर्यंत नाही पांग भेटला.
बाई म्हणते माझ्या पोराला नोकरी 3 लाखाची, तुला काय ग कवडे का? तुला बोधपुत्र झाल्यावर आत्मसुखामध्ये तू बुडून जाशील, तुला हे सुख तुच्छ वाटेल. आत्मसुखापुढे हे जग ते मात्र नाहीये आणि तुम्ही जगतातून निघतच नाहीये. खोट्या सुखाचा आस्वाद घेणारं मन दुःखच बघतं आणि खऱ्या सुखात मन आल्यावर सुखरूपच बनतं. दुःख तिथे शिवत नाही, अज्ञान तिथं उरत नाही, भेद तिथं टिकत नाही आणि परमात्मा बुद्धीतून सरकत नाही. तो ज्ञानी असतो, त्याला म्हणते ब्रह्मज्ञानी. तो का ब्रह्मज्ञानी होतो? का देहातून बाहेर येतो? का वृत्तीला सोडून देतो? का विवेकामध्ये नसतो? का आत्मरंगामध्ये बसून हसतो? हसत नाही का तो? आनंदात असतो तो. जग झालंच नाही तर जगताचा काय संबंध? देह मीच नाही तर जडाचा काय संबंध? आणि परमात्मा मी आहे तर खोट्याचा काय संबंध? कारण परमात्मा सत्य आहे आणि जगत हे मिथ्या आहे. म्हणून कौरवणे संसार वाव. वाव म्हणजे मिथ्या, परमात्मा सत्य. जेव्हा सत्याची अनुभूती क्षणाक्षणाला येते आणि व्यापकामध्ये मन राहतं तेव्हा परिच्छिन्न भस्म होतं. परिच्छिन्न म्हणजे हे आकार भिन्न भिन्न, ही उपाधी ही उपाधी ही उपाधी, मुंगीची उपाधी, खड्याची उपाधी, ही सुद्धा उपाधीच आहे ना, छोटी छोटी छोटी. भिन्नच वाटतं ना. पण तोच बनला पान मंजूळ वास. सुगंध कोण बनला? तो निशिगंध सुगंध पण वेगळा, तुळशीचा सुगंध वेगळा, गावरानी गुलाब वेगळा, पारिजातक वेगळा, चंदन वेगळं, चमेली वेगळी, पण सगळ्यात तो आगळा. काय चिंतन आहे विचारू नका. सुगंध वेगळा आहे पण सुगंधामध्ये तो एक आहे. त्याची ओळख म्हणजे परमात्म्याची भेट आहे आणि त्याला सोडणं म्हणजे भेद आहे आणि देहाला धरणं म्हणजे पाप आहे आणि संताची भेट म्हणजे मोक्ष आहे. काय देतात संत? तुझ्या स्वरूपाकडे तुला नेतात, ओवीचं ज्ञान हृदयामध्ये खेळवतात, जन्मजन्मांतराची वासना जाळून राख करतात. श्रवणाच्या शक्तीनं ती वासना जळून राख होती, मन पाक होतं, अंतरंगामध्ये मन सतत नांदतं आणि बहिरंगाचा बाध होतो. तिथं संत असतात, मनात ग्रंथ असतो आणि तिथं देहाचा संबंध संपतो. तो ब्रह्मज्ञानी असतो. पूर्ण रीती मांडली ज्ञानाची, पूर्ण सिद्धता केली ज्ञानाची. इथं नाही केली का? कुणाला कळालं? मधल्या बायांना सांगा. वाव म्हणजे मिथ्या, स्वरूपी अहंता ठाव. अहंता म्हणजे आहे, मी देह आहे, हे अहंता आहे. हे अहंता अज्ञानातून आहे आणि मी ब्रह्म हे अहंता ज्ञानातून आहे. मी ब्रह्म आहे का मी देह आहे? ह्या दोन गोष्टीचा ज्या ठिकाणी हृदयामध्ये उद्गम होतो. संताकडे गेले की संत म्हणतात तो देह नाही आणि मन म्हणतं देहा वाचून मी नाही. ह्या दोन गोष्टीचा संगम येतात तुमच्या हृदयात. आम्हाला कळतं काय चाललंय ते. वेद सांगतो ही उपाधी तुझी नाही आणि उपाधी दिसून खरी नाही. संत सांगतात उपाधी तुझी नाही आणि मन उपाधी सोडायला तयार नाही. आणि जेव्हा मन उपाधीतून निघतं तर वेदाच्या शक्तीनं आणि संताच्या भक्तीनं बिलकुल. संतावर प्रेम असल, ग्रंथावर निष्ठा असल आणि वेदांताची शक्ती असल आणि श्रवणाची भक्ती असल तर त्या ठिकाणी आत्मतृप्ती होतेच. आत्मतृप्तीला पैसा नाही लागत, आत्मतृप्तीला वृत्ती नाही लागत, आत्मतृप्तीला श्रवण भक्ती आणि गुरुची संगती. मनरूपी फुल भगवान गुरुच्या चरणावर. आत्मतृप्तीला गुरुची संगती, श्रवणाची उन्नती, अज्ञानाची समाप्ती आणि स्वरूपाची प्रतीती. ह्याला म्हणतात ज्ञानाची रीती. ह्याला म्हणतात चिंतन म्हणतात ह्याला.
वेदांताचा पाठ म्हणतात, श्रवणाचा थाट म्हणतात, मोक्षाची वाट म्हणतात. चाली भेटायला पांडुरंगाला, आलिंगन द्यायली स्वरूपाला, मिठी माराडी सुखाला, आणि त्या ठिकाणी त्या हृदयात आनंद प्रगट झाला. मोक्ष म्हणतात त्याला. काय स्फुरण आहे खरंच बाप रे बाप. हृदय भरून यायला लागले. अगदी बेटा, काय जलमंत्रचं पुण्य असं ह्या माऊल्यांचं. हा वेदाचा गाभा तुमच्या हृदयात चाललाय. भक्तीचा डोंगर उतरल्यानंतर ज्ञानाचं अंगण मिळते खेळायला, त्याच्याशिवाय नाही मिळत. जेव्हा भक्तीचा अगर होतो तर ज्ञानाचा सागर हृदयामध्ये उफाळ्या मारतो आणि बोध वृत्तीमध्ये खेळतो आणि मी परमात्मा असा आविर्भाव जागा होतो. त्याला ज्ञानी संत म्हणावं लागतं, संसारी किडा नाही. आणि हा बोध गुरुजींचा आहे, हा वेद आपल्या जीवाच्या कल्याणाचा आहे. आणि ही ओवी मंगलकारक ह्या हृदयाची आहे आणि बुद्धी ब्रह्मपदावर जाण्यासाठी तळमळ करतीये. श्रवणावती बुद्धी स्वच्छ होती, त्याचं मालिन्य जातं. जेव्हा कपडा पाण्यात पडतो तर त्याचा मळ पाणी काढतं, तसं साधू तुमच्या बुद्धीचा मळ काढतात. समजायला नको. सर्वच्या डोळे उडून बघा. कपड्यामध्ये पाण्यामध्ये कपडा जातो ना, तेव्हा कपड्यात पाणी जातं, पण ते पाणी कपड्याच्या घाणीला शोषतं आणि कपडा स्वच्छ होतो. तसं ब्रह्मबोध आत जातो तर अज्ञानाची घाण मन फेकून देत. ही ज्ञानाची गंगा आहे, बोधाचा रंग आहे, वेदाचं अंग आहे, संताचा संग आहे, मन स्वच्छंद आहे तिथं. खरंय बेटा, काय वाणी नाचायली गुरुजीपाशी. खरंच माई एवढी सुंदर. हाय का बघितलं खाली? दुसरी मीटिंग चालू आहे, हो. पहिली संपली. तो घर कसा करता केलं, माझे नातू खेळा म्हणून. एकच मनोगत असतं की माझे नातवंड ह्या अंगणात खेळावे. गल्ली नाही, पुन्हा गल्ली येते, पण नातू असल्यावर. नातूच नाही तर गल्ली कशी? तसं जसं बाप म्हणतो मला घर कशामुळे केलं, तर माझ्या नातवासाठी. तर संत म्हणतात सत्संग कसा केला, माझ्या भक्ताच्या आनंदासाठी. माझे भक्त हे आनंदाच्या अंगणात खेळावे आणि वेदाचा गुलाल उधळावा आणि मनाचा अभिमान जावा आणि स्वचा अनुभव यावा, त्याला सत्संग म्हणावा. काय शब्द येतात माऊली. ज्या संतापाशी आयुष्यानं पाणी भरलं वैराग्याचं, त्या संतानं आपलं पद आम्हाला दिलं. अंतःकरणानं शुद्ध व्हावं आणि कर्माचा संबंध सोडून स्वधर्मात नांदावं, त्याला मोक्ष प्राप्तीचं धन म्हणावं. रामकृष्ण. खरं बुद्धीने इकडे तिकडे जाऊ नये आणि तिला कुणालाही शिवू नये, कुठे तिने चिटकू नये, अज्ञानात भटकू नये. त्या बुद्धीनं रामाला सोडू नये आणि त्या बुद्धीनं वेदातून बाहेर येऊ नये. तिने भक्ती तिथं कमी पडू नये आणि तिची वासना बुद्धीमध्ये उरू नये. बुद्धी आणि वासना म्हणजे पाप आहे आणि बुद्धी आणि ज्ञान म्हणजे मोक्ष आहे. जेव्हा बुद्धी ज्ञानाच्या अंगणात जाती तेव्हा गुरुची संगती असते. गुरु त्या बुद्धीला अंगण नेतात ज्ञानाचं आणि संग होतो स्वरूपाचा, साक्षात्कार होतो वेदाचा, अनुभव येतो सुखाचा, तिथं अभेद असतो मोक्षाचा, तिथं संग असतो साधूचा, रंग असतो ज्ञानाचा आणि साक्षात्कार होतो तत्वाचा. तो मेळ असतो त्या साधकाचा आणि तिथं नमस्कार असतो अभेदाचा. जेव्हा त्या भगवंताला आपण नमन करतो
तर जाणून नमन केल्यावर अभेदात्मक नमस्कार असतो आणि भिन्न राहून केल्यावर भेदात्मक नमस्कार असतो. हे पण आम्हाला सांगावं लागतं. पाप वाचतं हे तुम्हाला कळायला पाहिजे की आम्ही जेव्हा जाणतो त्याच्याशी एकरूप होतो. हा नमस्कार त्याच्याशी जाणू नये, हा नमस्कार बाहेर राहू नये. कळालं? श्रीकृष्ण शरणं मम. काल ते सांगितलं ना, राधान टाकलं होतं ते महाराजाचा फोटो. त्याचा उच्चार आहे का काहीतरी अर्थ? शरण कसं यावं टाकतील ते महाराजाला. आम्हीच्याच रेकॉर्डिंग टाकता येत नाही तिला. टाकू दे, त्याचं इच्छा आहे. जेव्हा बोधान संपतात तेव्हा श्रीकृष्ण शरणम मम प्रद्रूप होते. आधी नाही. चुकलं का? म्हणून आम्हाला वाटतं विस्तार असावा, अस्तर नसावं. अस्तर घाम आणते आणि विस्तार सुख देते. आम्ही चूक करायला आलो नाही, पण विस्तार नाही सांगायला आम्ही थांबत नाही. जमतं का? विस्तार सांगा, वरवर नका बोलू आणि आदर नका ठेवू. तुम्ही ज्या जीवाला शिव करून टाका तर आम्ही तुम्हाला ना तमास्ताक. खोटं बोलायले का मी? तुम्ही केलंय माया. मला काल म्हणले त्यांना झेपत नाही लोकाला म्हणून सांगत नाहीत. मला जा मग खड्ड्यात. मला नका सांगू. आणि मग मी सरिताला काय अक्कल नव्हती कवळीची बी का ती लिहिते आज? मग नाही तर काय, मी म्हणलं का तिला कळत नाही. मी वेगळं उरायचंच नाही. बुद्धी सोडली ते भगवंताच्या बाहेर ते शरण आहे. बुद्धीचा भाव बदलला ते शरण आहे. आणि अंतःकरणात नारायण प्रगट केला ते शरण आहे. का वाक्य वाचलं सांगितलं टुकटुक केलं म्हणजे शरणांगती का ती? नाही बेटा. शरणांगती कशी असावी? सगळं सोडून बुद्धीने तिकडे जावं. त्याला म्हणा शरण. श्रीकृष्ण शरणम मामा. त्याच्याशिवाय मन जात नाही. भगवंताकडे जातं का? नाही जात बेटा. जेव्हा मनाला देहाला सोडायचं असतं तर त्या ठिकाणी अद्वैताचा बोधाचा चमत्कार व्हावा लागतो गुरुच्या मुखातून. होतंय. कळाले का वाक्य? गुरुचं मुख लागते. जे मन आत्मधन घेत समोर गुरु असतात. लहरी वेदाच्या असतात. शरणांगती हृदयाची असती आणि वासना समाप्त असती. त्या ठिकाणी बोध वेदाचा असतो. साक्षात्कार स्वरूपाचा असतो. चमत्कार सुखाचा असतो. आनंद तत्वाचा असतो. त्याला म्हणा शरणम मामा. कळण्यानं वळणं गाढवाचा बाजार सगळा. कुठे राहिला विस्तार कमी आता? सांग ना तू शरण म्हणजे काय ते. आणि ते लोकाला कळत नाही म्हणून सांगत नाही. असं डोकं सरकत आहे माझं. अरे तू सांगायचा प्रयत्न करती त्याला संत संगती म्हणतात. तू इकडे मर न शिल्पा व्हिडिओ कर नाही का? वेदातून बाहेर येते आणि संताच्या बोधामध्ये ती स्वच्छ होती आणि बाहेर निगती देहाच्या. अविद्या तिथं समाप्त होती. गुरुच्या बोधाची खरी शक्ती पावन भक्ती. ज्या ठिकाणी वेदाचा बोध गुरुच्या मुखातून येतो आणि मन सावध होतं. अज्ञानातून ते भिन्न होतं आणि पावन संताच्या चरणावर जातं आणि बोधामध्ये तल्लीन होतं. वेदाचं ज्ञान मनात एकरूप होतं तेव्हा मन ब्रह्म होतं. मन देहातून समाप्त होतं. शरणम मामा. वारे शरण नाही. देहभाव तिथं उरत टिकत नाही आणि अज्ञानच्या वृत्तीमध्ये थांबत नाही आणि जगताचं भान येत नाही. सगळं त्याचीच जाणीव होती पूर्ण विश्वात. त्याला म्हणतात शरणांगती. रामकृष्ण. कारण तुम्हाला विस्तार सांगावा. संगतीमध्ये हृदयामध्ये ज्या ईश्वराची आपल्याला प्रतीती येते. नीट ऐका. ज्या श्रवण भक्तीमध्ये मुक्ती हातात देतात गुरु. सत्य बंद करतात. विरक्ती जागृत करतात आणि त्या अंतःकरणामध्ये असलेल्या ईश्वराला प्रगट करतात. त्याला ज्ञान भक्ती म्हणतात. हे ठेवा व्हिडिओ. कळणं वळणं काही शब्द मांडणे म्हणजे कळालं का? हजारदा भक्ती मी काय ते काहीच कशाची चौकचाल नसते. आणि हे जेव्हा विस्तार असतो
तर हृदय नाचतं. अगदी माई. हृदय नाचतं बेटा. मी म्हणलं आपलं गिरायक वाढणं, म्हणलं मरू द्या, न वाढू द्या. आणि बुद्धी अनंताला कशी विलीन व्हावी. थांबू आपण. पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ नाथ भगवान की जय.